मंडणगड येथे खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या वादात प्रवाशांना फटका. सविस्तर वृत्त. मंडणगड शहरात दापोली फाटा या ठिकाणी वलजाई ट्रॅव्हल्स आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या बसेस खासगी वाहतूकदार संघटनेचे चालक मालक यांनी अडवून धरल्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा जमाव जमला. सुमारे 100 ते 150 लोकांचा जमाव हा मंडणगड येथील दापोली फाटा येथे जमला आहे. वलजाई आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या मोठ्या लक्झरी बसेस या ठिकाणी अडवून धरण्यात आल्या आहेत. या ट्रॅव्हल्स चालक मालकांच्या वादामध्ये सामान्य प्रवासी हा भरला जातोय. मंडणगड येथे सुमारे 1.5 ते पावणे 2 तास 29 जुलै रोजी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अडवून धरल्यामुळं या ठिकाणी प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या खाजगी वाहतूकदार संघटनांच्या चालक मालकांच्या वादामध्ये सामान्य प्रवासी मात्र भरडला जातो आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. घटनास्थळी मंडणगड पोलीस दाखल झाले आहेत. या वादातून आमची सुटका करा अशी मागणी प्रवासी जनता करीत आहे. मंडणगड दापोली फाटा येथे खाजगी वाहतूकदार संघटना चालक मालक यांनी वलजाई आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या बसेस अडवून धरल्यामुळं प्रवाशांचे होत आहेत अतोनात हाल. घटनास्थळी मंडणगड पोलीस दाखल. विशेष प्रतिनिधी दैनिक सूर्योदय मंडणगड. संघ याचा उपाध्यक्ष या नेत्याने मी बोलतोय की आजच्या या वलजाई आणि गौरीशंकरचा विषय आज 2 दिवस ही पोरं उपाशी आणणं, सर्व या गाड्या वेगळ्या रूटनी चालू करा असं सांगून सुद्धा ही तक्रार दापोली पोलीस स्टेशनपर्यंत गेलेली आहे. दापोली पोलीस स्टेशनने याची दखलसुद्धा घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, पण आज 2 दिवस पोरं उपाशी आणणं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं पोरं ही सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. तर याचा प्रशासनाने दखल घेऊन याचा काहीतरी मार्ग काढावा. अमित बोल. माझे नाव अमित खाडे, काळंबदेवी ट्रॅव्हलचे मालक. मंडणगड ते बाणकोट सर्व्हिस म्हणजे विरार ते बाणकोट सर्व्हिस लाईनचा मी मालक आहे. तर आमचा विषय असा आहे की मी या संघटनेचा दापोली मंडणगड बस मालक संघटनेचा मी सदस्य आहे. विषय असा आहे की आता ह्या वेगळ्या रूटने ज्या गाड्या चालू होत आहेत, आमच्या लाईनचा आत्ता तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण उद्या त्या लाईनला ज्या बाकीच्या लाईनला ज्या चालू झालेल्या गाड्या आहेत त्या उद्या आमच्या लाईनलाही चालू होऊ शकतात आणि आमच्या स्थानिक जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. ह्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये सामील झालो आहोत. विषय असा आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सायलेंटली आंदोलन करत आहोत. तर प्रशासनाने आमच्या याची दखल घ्यावी. किरण पवार, वाहतूक संघटने मंडणगड उपाध्यक्ष. विषय असा आहे की काही गाड्या आहेत की ज्या गावातून स्थानिकांच्या गाड्या आहेत तिथं दुसऱ्यांच्या गावातल्या गाड्या तिथे येऊन व्यवसाय करत आहेत. त्यांनी ते न करता प्रत्येकाचा व्यवसाय बघायचा आहे. प्रत्येकाला पोटपाणी आहे, प्रत्येकाला व्यवसाय करायला अधिकार आहे. प्रत्येकाने एवढंच घ्यायचं आहे की ह्या गाड्या जे चालत आहेत त्यांनी दुसऱ्या गावातनं येऊन बाकीच्यांच्या गावात व्यवसाय करतायत तो फक्त कुठेतरी थांबावा आणि प्रत्येकाला व्यवसाय भेटावा, एवढी तुमची प्रशासनाला मागणी आहे. ही गाडी वलजाई ट्रॅव्हल्स ही कुठं चालते? ह्या गाडीवाल्यांचं मालकांचं नाव असं आहे की नितीन विचारे. यांचं गाव आहे कादिवली. ही चालते आडे अंजारल्यावरून. आडे अंजारल्यामधून 10 गाड्या बाकीच्या लहान गाड्या आहेत त्यांच्यावरून हा विषय चालू झालेला आहे. नमस्कार, माझं नाव आहे राकेश मंडलिक. तर ही गौरीशंकर गाडी, आता गौरीशंकर गाडीवाले मालक तर खूप मोठे आहेत, त्यांच्या खूप साऱ्या गाड्या आहेत, 14-15 गाड्या आहेत त्यांच्या. आज प्रत्येकजण आमच्या जर या छोट्या गाडीवाल्यांच्या जर व्यवसायामध्ये जर असे करत असतील, आज ह्यांची गावं सोडून हे लोक आज आडेअंजरला ह्या साईडला येऊन गाड्या भरायला लागलेत. तर आम्ही ह्या छोट्या गाडीवाल्याने जायचा कुठे गाड्या भरण्यासाठी, की आम्ही धंदा कुठे करायचा? आज आम्ही काय त्यांना गाड्या बंद करायला सांगितल्या नव्हत्या की तुम्ही तुमच्या गाड्या ह्या कादिवली गाव आहे यांचा, वलजाईवाल्यांचा, गौरीशंकरवाल्यांचा तिकडच्या साईडच्या आहेत,
तर तुम्ही तुमच्या गावातून वेळवी कादिवली इथून तुम्ही तुमच्या गाड्या चालू कराव्यात, पण ही गोष्ट त्यांना अजिबात मान्य नाही आहे. ते त्यांची एकच अट घेऊन बसलेत, आम्ही आमच्या गाड्या बंद करणार नाहीत. आम्ही त्यांना बंद करायचा हा विषय सांगितलेलाच नाही आहे. त्यांना बोलले आम्ही तुम्ही तुमच्या ठिकाणाहून चालवा त्या गाड्या. आज ते लोक एवढ्या ह्या इथं जमलेले जेवढे 100 लोक आहेत, आज ह्यांना सर्वांना विरोध करून हे त्यांचीच मनमानी करतायत. त्यांचीच मनमानी चालू आहे की आम्ही आमच्या गाड्या चालू करणार. मग बाकीच्यांनी काय करायचं, जीव द्यायचा का आता? मग आम्ही आमचा जीव देतो इकडे, तुम्ही तुमच्या गाड्या चालू करा तिकडे. प्रशासनाला फक्त माझी एवढीच विनंती आहे, दापोली मंडळ बसस्थानक संघाचा उपाध्यक्ष आहे नात्याने सांगतोय, प्रशासनाला फक्त माझी एवढीच विनंती आहे की ह्या मुलांना जी सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी गाड्या काढलेत, छोट्या छोट्या जे गावागावातनं गाड्या चालतात, त्यांची आज ह्या गाड्यांमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे मुक आंदोलन काल पण आम्ही आड्यापाट्यावरती आंदोलन केलेलं. त्याला काही कारणास्तव काही विषय साहेबांपर्यंत जायचा होता दापोली पोलीस स्टेशनला. आज आम्ही साहेबांच्या इथं एक दिवसभर बसलेलो, मुलं बीड खाता पिता दिवसभर तिथे चर्चा केली आणि तिथून आता इथं मंडणगड फाट्यावरती आलेलो आहोत की यातून आम्हाला कुठलं तरी प्रशासनाने मार्ग काढावा. नाही तर मग सगळ्या जिकडच्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रायव्हेट टोटल गाड्या बंद करून एस टी महामंडळ तीच फक्त चालू ठेवावी. बस आमचं एकच निवेदन आहे. जर आम्हाला जर तुम्ही न्याय देत नसाल तर प्रशासनाने सर्वच गाड्या बंद करून टाकाव्या इथल्या टोटल मंडणगड दापोलीतले एकही नो लक्झरी नो कुच वडापच बंद. हा टोटल बंद होऊन जाऊ दे. मग आम्ही आमच्या गाड्या विकायच्या काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. बस प्रशासनाला एवढीच विनंती आहे. कशाला आता भाई आता वाईट देऊन त्यांनी वलजाई ट्रॅव्हल्सकडून काय केलंय, पहिली गाडी त्यांची आडे अंधारला वेळवी कादिवली आपला मंडणगडला ह्या काही ग्रुपने बाहेर पडत होती नारगोल विरुद्ध. असं त्यांनी परत 2 गाड्या घेतल्या. त्यांचं म्हणणं की डवली बिवली चालू करून ते 1 मिनिट ना टांगळ आवाशी शेळवई मार्गे ते धागवत बाहेर पडतात. आता तिकडचा रूटचा वेगळा झाला. आता इकडे 10-12 गाड्या आहेत आम्ही लोक. आता आमच्याकडे तेवढा धंदा राहिलेला आहे. त्या रूटने पण त्या नवीन गाड्या चालू केल्या त्यांनी आजपासून. तर आमचं म्हणणं काय होतं, तुम्ही एक रूट तर कुठं तरी बंद करा. प्रत्येकाचा व्यवसाय आहे, प्रत्येकाला पोट आहे, त्यांना पण करू द्या ना व्यवसाय. बरं तर ते ऐकायला तयार नाही. मग मला सांगा, तिकडचे 10-15 जण, इकडचे 10-15 जण, काय करावं त्यांनी? आता तुम्हाला तर सांगतो, तुम्ही लास्ट टाइम मला फोन केला होता गाडी मुंबईत जायचं, तिथपासून माझी गाडी आज घरात उभी. तिथपासून ना तुम्ही माझ्या गाडीत गेला तर मी तुम्हाला दुसरी गाडी करून दिली होती. तिथपासून माझी गाडी घरात उभी आहे का? ह्या कारणामुळे जी आपली लाईनची बुकिंग होते ती हे घ्यायला. एक तर तिकीट कमी, लोकांना कसं आहे 10-20 रुपये कमी भेटले तर लोक तिकडे जाणार. गाडी दिसायला चांगली, बरोबर आहे. सेवा म्हणजे काय, आपण काय गाडीत जेवण देत नाही किंवा काहीच देत नाही. सेवा म्हणजे काय असतं, रोज जाणे रोज येणं, तिकीट कमी. रोज जाणे आज नसतं भाग, तिकीट कमी म्हणजे सेवा चांगली. हा पॅसेंजरचं म्हणणं असतं. गाडीवाले मालकाचं म्हणणं असतं आम्ही सेवा देतो म्हणजे आम्ही रोज जाणं येतं. समजलं. ओके, अजून काय? हा, त्यासाठी आम्ही हे सगळेजण हे समोरचं कुठं आहेत रे? त्याने बोलवा, कोण आहेत ते? ते केदार महेश पवार. कुठले तुम्ही? दापोलीतला. तुमचा रूट कुठला होता पहिला? दापोलीतून गाडी चालू आहे. दापोली ती कुठनं, कुठल्या मार्गे? दापोली मार्गे गाडी सुट्टी आपली, मंडणगड करून गाडीशी बोरवली विरार गाडी सुट्टी, कपडे सुट्टी गाडी. कुठल्या मार्गे आहे तुम्ही? काय विचारतो, कुठल्या मार्गे आता गाडी? तुमच्या गाड्या कुठल्या मार्गे येतात? आम्ही त्यांना विचारतो. पालगड मार्गे येते पहिल्यापासून गाडी. ज्या वेळेला लोकांचा प्रतिसाद आणि लोकांची मागणी आली त्यावेळेला आम्ही अंधारलातनं गाडी चालू केली. ती आता काजुली मार्गे पालोनी करून मंडणगड मार्गे इकडे येईल. ऐका, तुमचा हात आता नवीन केलेत ना? ऐका ना, आता नवीन गाडी घेतली तर नवीन तुम्ही सुरू केलेत ना, बरोबर ना? तुमची काय संघटना आहे त्यांच्याशी बसा, तुमचा विषय सॉल्व्ह करा पहिल्यांदा. तुम्ही कुठल्या मार्गे कुठे जाणार आहात, समजलं ना? वाद करून तुमच्यावर गुन्हे दाखल होणार का? हे 2 दिवस झाले. बरोबरच आहे, त्यासाठी ते बोलताय. तुम्ही बसा, तुमची काय असेल सगळं झालेलं आहे. दापोली पोलिसांना. अरे दापोली पोलीस स्टेशनला नाही रे, तुमची संघटना जी आहे ना त्याच्यामध्ये बसा. तुमची जी काय आहे तिकीट किती वाढवायचं, तुम्ही किती घेणार, ते किती घेणार. आज आम्ही 600 आणि 700 साहेबांनी दिलेली. मग आता पण ह्यांचं म्हणणं आहे की गाडी चालवायचीच नाही. आम्हाला हो दोन्ही गाडी आम्ही बोलतोय ना. मला विचारतोय की चुकीची गोष्ट आहे.
आमचं हे म्हणणं आहे की गाडी चालवत नका. आम्ही तुम्हाला एक ठराविक गाव दिलेलं आहे ना, वलजाईवाल्यांना सांगितलं आहे की आम्ही की तुम्ही कादेरी वेळीपासून मंडणगड या. आम्हाला काय धंदा व्यवसाय सगळ्यांनी करायचा आहे. फक्त पुढे जी गावं आहेत ना, जे गाडीवाले आहेत ना, त्यांना पण व्यवसाय मिळू. आणि नवीन गाडी जे तुम्ही चालू करते ना, गाडी मार्गे भागवत उतरायचं, तो नका घेऊ शकत. तिथं पण मी पण मोडतो, मला पण काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांचे तुम्ही आणि शेत घेताय, आमचा काहीच नाही. आणि ह्यांचा विषय कसा आहे, ह्यांचा विषय असा होता की तुम्ही दापोलीतनं कित्येक वर्ष, मला वाटतं 10-15 वर्षांनी व्यवसाय केला दापोलीतून, दापोली पालघर मार्गे मंडणगड. हा नमस्कार. तरी चाललं असतं, मी स्वतः तिथं आलो असतो. ते म्हटले आता गाड्या जाऊ द्या, सकाळी 10 वाजता या, माझ्यासमोर बसा, तुम्हाला तोडगा हा 100% निघेल, मंडणगडातनं गाडी जाऊन देणार नाही. एक मिनिट,